नमस्कार. नेहमीप्रमाणे मी संजय किणीकर. आज एक जरासा थोडासा वेगळा विषय घेऊन आलो आहे की संजय किणीकर हा काय कायद्याचा प्रसार करताना आणि कायद्याचा वापर करताना कमी पडत नाही आहे. थोडंसं वरचढ ठरतोय असं लोकांना वाटतोय, असं त्यांच्या काही आलेल्या अशा पत्रावरून कळतं मला की हे पत्र आहे गोपनीय म्हणून. कुठला तरी माझा शुभचिंतक आहे त्यांनी मला हे पत्र पाठवलं आहे. आणि मुळातच सांगायला गेलं तर मी पत्रात काय आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. पण हा जो पत्र आहे तो त्याला वाटतं की अशा पत्रांना मी भिहीन, असं त्याचा एक हेतू असावा आणि गोड गैरसमज असावा. पण सुरुवातीला मित्रा, हे असे पत्र पहिल्यांदाच नाही आहेत मला. मी थोडीशी पार्श्वभूमी माझी सांगतोय. मी संजय स्वामीराव किणीकर, मुक्काम पोस्ट किणी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आणि माझा जन्म 84चा आहे. साधारणतः माझी वय 42 झाल्या. आणि मी 8वीपासून संदर्भीय जवळपास 14-15 वर्षाचा होतो तेव्हापासून चळवळीत मी सुरुवात केलेली आहे. कारण मला लहानपणापासूनच ही चळवळीची आवड होती आणि थोडीशी माझी मनात ही जी यंत्रणा आहे, यंत्रणेच्या अनुभवातून थोडा घात माझ्यावरती झाला होता. त्या आघाताचा कुठंतरी अंत व्हावा, बदलाव व्हावा आणि सर्वसामान्य नागरिकाला कोणीतरी असावं म्हणून मी तिथून जो जिद्दीला पेटलेलो आहे तो आजपर्यंत. मी आजही शिक्षण घेतो आहे, मी आजही काही डिग्री घेतो आहे, मी पुढेही अजून काही डिग्री घेत जाईन. माझ्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे. आणि आज शाहू फुले आंबेडकर यांचा विचाराचा वारसा घेऊन आणि आंबेडकर यांचा जो कायद्याचा अभिमान मला आहे, तो अभिमानाने आज खरी जी नागरिकांना गरज आहे, जे खरी नागरिकांची बाजू मांडण्यासाठी कोणीतरी गरज आहे, तो मी का होऊ शकत नाही म्हणून मी माझ्यातला एक जागृत नागरिक, एक समाजसेवक आणि एक लढाऊ वृत्तीचा आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून मी होणारा एक माणूस म्हणून जन्माला यावं म्हणून मी माझ्यात काही सुधारणा चालू केलो. मी स्वतः माझी 10वी झाली, 12वी झाली, ITI केलो. ITI नंतर मी नोकरीला लागलो. गव्हर्नमेंट ITI मध्ये होतो. त्याच्यानंतर मी नोकरीला लागलो. नोकरीमध्ये टाटा एम्प्लॉई होतो. जवळपास काही कंपन्यामध्ये फिरल्यानंतर परत टाटामध्ये आलो. टाटामधल्या 10, 11, 12 वर्षाची सर्व्हिस आहे. नंतर 2017मध्ये माझी रिझाईन घेतलं. तोपर्यंत मी पदवी संपवली होती. परत मी एका लोकप्रतिनिधीच्या कॉलेजवरती केस केलो, काही चुकीच्या धोरणावरती. परत तिथं मग माझे प्रत्येक ठिकाणी मला गुरु भेटले. तिथे माझे गुरु, जे मला 10वीपर्यंत शिकवणारे गुरु होते, ते गुरु मला परत भेटले. ते गुरुनी परत मला शिक्षणाकडे घेऊन गेलं. 2017मध्ये मी VRS घेतला टाटाचा. 2017 नंतर VRS घेऊन बरेचसे काही अपॉर्च्युनिटी मला असताना मी गाव गाठलं. गावी गाठून शेती करण्याचा मी एक चालू केला आणि शेतीतल्या अडीअडचणीसाठी मी चालू केला. आणि त्या शेतीबरोबरच मी परत एकदा माझ्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा BA, MA, MSW, LLB, आता भविष्यात PhD, लोकप्रशासन ह्या विषयावरती मी शिकण्यात चालू केलो. आज मी उच्च पदवी संपादन करताना पण आणि त्यात जे खरं शिक्षण आहे ते शिक्षण, आणि खरं शिक्षण काय आहे ते शिक्षण लोकांसमोर ठेवावं म्हणून मी ह्याच्यामध्ये आलो. माझं उदरनिर्वाहाचं साधन, मी टाटा एम्प्लॉय होतो आणि माझ्या वडीलधाऱ्यांचं थोडंसं पार होतं माझ्याकडे. त्यानुसार मी त्या पद्धतीनं, आणि मला जरा वाव भेटली. आणि ह्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे, सन्माननीय माझे आदर्श अण्णा हजारे साहेब, आणि त्याच्यानंतर माझ्यासारख्या त्यांना वाटेत भेटलेला एक अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री दिल्ली, त्यांच्याविषयी, आणि त्याच्यानंतर माझ्याविषयी. मुळातच लिहिणारा ज्यांनी ह्याच्यामध्ये नाव टाकलेलं आहे एकाचा, एक चांगलं व्यक्तिमत्वाचा. पण संजय किणीकर साधारणतः 20-21 वर्षे ह्या प्रवाहात आहे. 19 ते 20 वर्षे ह्या प्रवाहातला माणूस आहे. महाराष्ट्रभर काम करतोय. आणि आता हळूहळू माझ्याही काही याच्यावरती राष्ट्रीय ही पद मी लावण्यात चालू केलेली आहे. कारण तशा मी शिक्षण घेत आहे आणि घेतलेले आहेत. आणि मी यजदाचा प्रशिक्षक आहे. मी प्रशिक्षण देतोय, कायद्याचा अभ्यास करतोय आणि कायद्याचा प्रसार करतोय.
आणि हे आज बी ज्यांनी मला भेटला असावं, ज्यांनी माझ्यापर्यंत माझ्या कार्यालयाला आले असतील त्या सर्वांना ही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, हा माझा रोजीरोटीचा उद्योग नाही आहे. मी प्रत्येकांना सांगतो, मित्रांनो, मी हा कायद्याचा प्रसार अथवा जे काही दैनंदिन उपयोगी कार्य अथवा जे काही माझ्या काही लाईव्स असतील, काही कायद्याच्या पत्रेवर असतील, मी आजही सांगतो, माझे तरी माझ्या गावामध्ये मौजे किणी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरमध्ये एकही दुश्मन नाही आहे आणि मला विरोधकच नाही आहे असं मी स्वतःला समजतो. जे काय आहेत भाऊबंद आहेत. आणि मी कधीही नेहमी एक चॅलेंज सर्वांना देतोय. संजय किणीकर ओपन चॅलेंज देतोय. स्वार्थाचा एक विषय महाराष्ट्र कोणताही जिल्हा कोणत्याही गावात दाखवायचा, मी ओपनली काम बंद करेन. स्वार्थाचा विषय. आणि आज माझ्या कोणीही मला भेटलेला व्यक्ती मला म्हणावं की संजय किणीकर चुकीचं काम करतोय, तो काहीतरी त्रासदायक मुवमेंट करतोय, मी ज्याच्या विरोधात कामकाज केलंय अशातलाही काही लोकांनी मला सांगावं, तेव्हाही मी काम बंद करेन. मी पूर्ण स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर आणि कुठलाही स्वार्थ घेऊन ह्या कायद्यामध्ये ह्याच्यामध्ये आलेलो नाहीये. मी माझं उदरनिर्वाहाचं व्यवस्थित सेटलमेंट सगळी व्यवस्थित माझी झालेली आहे. आणि मी केल्यानंतर जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, लढा द्या. आणि उपाशीपोटीने मी करत नाहीये, कारण मी आता एक शेतकरी म्हणून बॅच लावलेलो आहे आणि विद्यार्थी म्हणून आहेच आहे. मरेपर्यंत विद्यार्थी राहणार आहे. मी अशाच काही डिग्री घेणार आहेत, मी PhD घेणार आहे. मी ह्या गोष्टी आणि माझ्या ते चालू आहेत, निरंतर चालू राहील. माझं 42 वर्षाच्या प्रवासामध्ये अशा लेटर्स मला बरेचसे आलेले आहेत. 42 वर्ष माझं वय आहे आणि माझं 19 वर्ष ही समाजसेवेची कारकीर्द आहे. आणि ह्या समाजसेवेच्या कारकिर्दीमध्ये आता मी हा पत्र तुम्हाला सुरुवातीला ह्या पत्राचं काही औचित्य सांगतो. हे पत्र एक प्रकारे निनावी आहे. आणि मित्रा, तू कुठून पत्र टाकलंयस ना, तुला पकडायला मला फार काही वेळ लागणार नाहीये. हा कोण पत्र पाठवणार आहे याला शोधण्याला मला वेळ लागणार नाहीये, कारण मी कायद्याचं काम करतोय. कायद्यामध्ये कशा काही वाटा आहेत, कशा ह्या अशा नालायक कृतीच्या पकडायला जावं, कसे मार्ग असावं हे मला सांगण्याची काही गरज नाहीये, कारण आमचं कामकाज हे तेच आहे. पण मित्रा, हे तू जे पत्र पाठवलंयस याच्यामध्ये 2 पानी लिहिलेले आहेत त्या मित्रांनी. सुरुवातीला तारीख टाकलेला आहे, नवीन वर्षाची तारीख आहे. त्यानंतर माझं नाव माझ्या आईवडिलांनी व्यवस्थित ठेवलं आहे, पण ह्या माणसांनी व्यवस्थित घेतलं नाही. आणि नमस्काराच्या भूमिकेतून सोडून ह्याच्या पद्धतीचा, ह्याच्या संस्कारी नमस्कार त्यांनी घातलेला आहे मला. तोही नमस्कार मला मान्य आहे मित्रा तुझा. आणि त्याच्यानंतर कदाचित मी स्वतःला राजा समजतोय का? होय मित्रा, मी स्वतःला राजा समजतोय. आणि ह्याच्यामध्ये शिवी म्हणजे काय, ते संस्काराच्या पलीकडचे जे ह्याच्यावर संस्कार झाले असतील ते संस्काराच्या शिवी आहेत. त्याच्याबद्दल माझी काही गैरसमज नाही आहे. बिंदास मित्रा तुझ्या चालू द्या. मग त्याच्यानंतर तू का राजा समजतो का रे? परत शिवी. पारिवारिक विषय. मित्रा, आज मी जे उभा आहे, आज माझ्या 42व्या वयात मी जे लढा देतो आहे आणि गेल्या 19-20 वर्षापासून ह्या प्रवाहात आहे, तो मुळातच मी माझ्या परिवाराच्या भक्कम पाठबळामुळे आहे. आणि मला नेहमी माझ्या कार्यामध्ये माझा परिवार, माझं गाव, माझी लोक मला नेहमीच माझ्या पाठीमागे उभी राहिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये 20-19 वर्षामध्ये मी काय समाजसेवा केलेली आहे. माझी नुसतीच समाजसेवा फक्त नागरिकासाठी झालेली नाही आहे. माझी समाजसेवा ही लोकप्रशासन ह्या विषयातून मी करतोय म्हटल्यानंतर मला काही अधिकारी वर्गापासून जो माझा मित्र म्हणून तलाठी राहिलेला आहे, तो आज तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, उपजिल्हाधिकारी आहे. ज्या माझा मित्र आज तेव्हा ग्रामसेवक होता, तो आज BDO आहे, विस्तार अधिकारी आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. काही लोक आयुक्ताच्या खुर्चीवर देखील आहेत. आणि यांनी बरंच काही त्याच्यामध्ये उद्धार करत माझा काय जो गुणगान गायचा तो त्याच्या संस्काररूपी गुणगान गायलेला आहे. आणि अगदी 3rd क्लास जी ह्याची लँग्वेज शैली आहे ती वापरलेली आहे. काही हरकत नाही, ते तुझे संस्काराचा भाग आहे. त्याच्यानंतर कोणतरी माझ्या गावच्या जवळचा माणूस सांगतोय म्हणे याला, त्याचंही पूर्ण नाव नाही आहे बिचाऱ्याचं. आणि असा नावाचं माझ्या गावाजवळ कोणी मला तरी आढळलेला नाही आहे. आणि मी जिल्ह्यामध्ये टोळी बनवलेलो आहे असं ह्याचं म्हणणं आहे. मित्रा, मी टोळी बनवल्या, नक्की बनवल्या, पण सामान्य युवक
ज्येष्ठ नागरिक यांना शहाणं करण्याचं मी टोळी बनवलेली आहे. न्याय हक्क अन्याय झालेले लोक स्वतःचे स्वतः लढा आणि मिळवा. तुमच्या पाठीमागं मी भक्कम उभा आहे म्हणून पर्याय त्यांना सांगत. पण मित्रा, सल्ल्याचे पैसे मी घेतलेले नाही आहेत. मी सल्ला त्याला देण्याचा 1 रुपया घेतलेला नाही. जो माझ्याकडे आलेला आहे त्याला मी माझं 1 रुपयाचं कागद देणं पसंत करतो आणि आदरातिथ्याप्रमाणे माझा जे काही शक्य आहे तेवढं मी माझ्या पद्धतीने त्यांना करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ह्या किणीच्या कार्यालयाला क्लास 1 सोडला ना, अ सोडला ना, ब कड ह्या सगळ्या लोक, कंत्राटी कर्मचारीपासून बरेचसे लोक माझ्या ह्या कार्यालयाला आजच्या ह्या 10-15 वर्षामध्ये येऊन गेलेले आहेत, भेटी घेतलेल्या आहेत. मला जे शक्य झालं ते मी मार्गदर्शन केलेलं आहे. मी सल्ल्याचं 1 रुपये कधी कुणाला घेतलेलं नाही, घेतही नाही आणि घेणारही नाही. कारण कसं आहे, मी समाजाचं देणं लागतो म्हणून मी काम करतो, उपकार कोणावर करत नाही. ही माझी भूमिका आहे आणि तीच राहणार आहे. त्याच्यामध्ये तुझं म्हणणं आहे गावगुंडाच्या टोळ्या. मी गावगुंडाच्या नाही केल्या टोळ्या. चांगल्या लोकांच्या, युवकांच्या, ज्येष्ठांच्या आणि अभ्यासू वृत्तीच्या युवकांच्या जे काय समाजामध्ये एक दिवा मी पेटवलेला, तो दुसरा दिवा, तिसरा दिवा, चौथा दिवा व्हावे असे मी दिवे पेटवत चाललेलो आहे. ते तुझ्या ह्या संस्काररूपीमध्ये गावगुंडा असे वाटत असतील तुला, तर तो तुझ्या संस्काराचा भाग आहे. काही हरकत नाही. तुझ्या ह्या संस्काराचा मी योग्य पद्धतीने सारांश थोडंसं वाचून माझ्या जे काय आजपर्यंत मला बघणारी जनता आहे, जे नागरिक आहे, मला जे मानणारा वर्ग आहे, त्या लोकांना कळावं म्हणून औचित्य आहे. आणि हे ज्या उद्देशाने तू लिहिलेला आहेस तो मला उद्देशी कळालेला आहे. कदाचित तू कोण असावं ते माझ्या डोक्यातही आलेलं आहे. असं नाहीये. आणि मला माहिती आहे तू हे माझं बघणार आहेस. कारण कदाचित माझ्या प्रशासकीय लढाईमध्ये लोकसेवकांना कामकाज लावताना कुठंतरी तू दुखावलेला एक माणूस वाटतोयस. पण मित्र, आजही तुला मी सांगतोय, तुझ्या काही चुकी झाल्या असतील तर तू चुकी मान्य कर. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, सुधारण्याचा प्रयत्न कर. संजय किणीकर कुणाच्याही पोटावरती आजपर्यंत लात मारलेला नाही, मारणारही नाही. फक्त मला चीड आहे प्रशासकीय यंत्रणेतील लोकसेवक जी लोक आहेत त्यांनी त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक असावं, कायद्याचा अभ्यास करून कायद्यानुसार त्यांनी कामकाज करावं, कायदा जिंकावं, कायद्याचा मान राहावा, कायद्याचा अपमान होऊ नये, ही माझे ध्येय उद्दिष्ट आहे. आणि माझी लोकशाही टिकावी ही माझी भूमिका आहे. आणि मापकापेक्षा माझे आहेत प्रशासन वगैरे जी काही लोकसेवक काम करणारे त्यांच्या सोबत जास्तीचं माझे काही कुणाशी आशा, लागेबांध वगैरे हा विषय माझा नाहीये. कारण तू जेव्हा मला भेटशील तेव्हा खरोखर तू बघशील की संजय किणीकर काय आहे. तू मला भेटलेला नाहीये कदाचित, अथवा तू मला लांबून बघितलं असेल, अथवा माझ्या कामामध्ये कधीतरी तुला कुठंतरी त्रास झालेला असावं. पण मी त्याही देखील असं कोणाला त्रास होईल असं कधीही मी कामं घेतलेले नाहीत. तुझा कदाचित गैरसमज असावा आणि तुला वाटत असेल किणीकर हे एक वेगळ्या मुवमेंटनी चाललाय, कदाचित ते भविष्यात तुला त्रास होत असेल. तर मित्रा, तो माझी चुकी नाही, ती तुझी चुकी आहे. तू जे वागणूक करत असेल कदाचित सुधारावी ही अपेक्षा माझी आहे. पण शेवटी मी तुझा मालक नाही, तू तुझा मर्जीचा मालक आहेस. स्वातंत्र्य, सर्वांना स्वातंत्र्य आहे संविधानानुसार. मी संविधानाचा एक अभ्यासक, प्रसारक म्हणून मी त्यात कुठली बंधनं आणत नाही. जसं तू मला लेटर लिहिलंस तसं मी लेटर लिहित नाही. पण एक करणार आहे मित्रा, हे तुझं लेटर पहिलेच नाहीये. मला असं बऱ्याच लोकांच्या, बऱ्याचशा माझ्या ह्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भेटलेले आहेत आणि हे पुरस्कार आहेत माझ्यासाठी. अशा ज्या लेटर्स लिहिलेले आहेत ना, हे लेटर्स माझ्यासाठी पुरस्कार आहेत. हा लेटर एवढा मस्त लेटर लिहिला गेलेला आहे हा, आणि हे रेग्युलर आहे. आणि ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर गावगुंड टोळी माझी नाहीये, माझी चांगल्या लोकांची टोळी आहे. आणि बनून सोलापूर जिल्ह्यात पद्धतशीरपणे लुटालूट करीत आहे. मित्र, आजपर्यंत 1 रुपया कुणाचा कधीच घेतलेलो नाहीये. घेतलंय कुठं सिद्ध झाला ना, तू येऊन सांग मित्र, तेव्हापासून काम बंद आपलं. आणि माझं काम तुझ्याप्रती देखील आहे, ध्यानात ठेव. कारण मी कायद्याचा अभ्यास करून कायद्याचा प्रसार करीत आहे. तर कुठं ना कुठं तूही नागरिक आहेस, तो तुलाही उपयोगी होणार आहे. कारण कायदा जिंकावा, कायद्यामध्ये लोकशाही दडलेली आहे आणि लोकशाही हेच आमचं शस्त्र आहे, गरिबांचं, नागरिकांचं, जनतेचं. ते अबाधित राहावं म्हणून माझा प्रयत्न चालू आहे. जसं शाहू फुले आंबेडकरांनी पण केलेलं आहे, महात्मा बसवण्णांनी जे काही केलेलं आहे त्या पद्धतीने मी माझ्या जागेवर राहून समाजाचं जेवढं देणं फेडायचं आहे तेवढं फेडण्याचा प्रयत्न करतो आहे. कुणाला त्रास द्यावं, कुणाचं काहीतरी लुटावं ह्या उद्देशाने मी बिलकुल करत नाही मित्रा, करणारी नाही. तू निश्चिंत राहा.
तुझ्यापासून मी कधीच लूट मागणार नाही आहे, कधीच नाही. हा तुझी कदाचित तू काम करण्यामध्ये कधी चुकीचा केला असेल, माझ्या पत्र्यावरने तुला त्रास झाला असेल तर काही हरकत नाही आहे. तू स्वतः आता मी कायद्याच्या ह्याच्यातून तरी जाणारच आहे, कारण मी प्रत्येक रेकॉर्ड्स मेंटेन करणारा माणूस आहे. मी ह्याच्या देखील रेकॉर्ड्स मेंटेन करणार आहे. IG DIG पासून माझ्या PI पर्यंत मी व्यवस्थित पद्धतशीरपणे याच्या रेकॉर्ड्स मेंटेन करणार आहे. जे काही केसेस ॲज पर असतील ते केसेस करणार आहे. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, करणारच आहे मी. आणि मी तुझ्या लेटरमध्ये लिहिलेलं जे काही अधिकारी काम करेल किंवा नाही त्याला विचारणारा तू कोण आहेस? मला त्याला मी बेवडा वाटतो. मित्र, मी बेवडा असतो तर कदाचित तुझ्यासारख्या चिठ्ठ्या लिहिल्या असत्या लोकांना, काम करणाऱ्यांना. मी चिठ्ठ्या नाही लिहित, मी कायद्याचा अर्ज लिहितोय, आणि ते पण कायद्याच्या लोकांना. आणि माझ्या अर्जानुसार त्यांना कामकाज करावं लागतं. म्हणजे एक बेवड्याची कोणीतरी असं काहीतरी लव्ह लेटर ऐकतील असं काय भूमिका पूर्ण महाराष्ट्र जनता जी आहे ती नाही आहे. त्यामुळं काय, हा विषय तुला वाटतोय तो तसा नाहीच आहे, तरी देखील तुला वाटत असावं तू तुझी. आणि मी विचारणार, कारण मी मालक आहे, जनता ही मालक आहे. मी प्रश्न विचारणार. जनता मालक आहे, लोकशाही आहे, आणि जो प्रत्येक टेबलावरती काम करणारा सेवक आहे, जो प्रतिनिधी पुढारी आहे, त्यांना मी प्रश्न विचारणार. आणि प्रश्न ही विचारणारी ही जी औलाद आहे, ही जिवंतपणाची लक्षणं आणि ते माझ्यात आहेत. मी जागृत आहे. तू जागृत किती आहेस तुझ्या ह्या लेटरवरती मला कळतं आहे. काही हरकत नाही, तो तुझा अभ्यास आहे. मी माझ्या अभ्यासाने मी प्रश्न विचारणार. मुडदेच प्रश्न विचारत नाहीत, मुडद्यांनाच प्रश्न पडत नाहीत. पण मी मुडदा नाहीये, मी जिवंत असल्याचं लक्षण प्रश्न विचारणार. आणि ते बी कायद्यात राहून, कायद्यातून, कायद्याच्या लोकांना मी प्रश्न विचारणार. म्हणजे विचारणार, तो माझं कर्तव्य आहे. आणि मी मालक आहे, जनता मालक आहे. लोकशाही आपल्या भारतात आहे, राज्यात आहे, जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे. मित्र, मी मग तू पक्का मांसाहारी, मुसलमान, मुल्ला, भिकारड्या, बेवड्या वगैरे 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 संभाषण केलेले आहेत ह्या माणसांनी. मित्र, हा काय नाही, मी मांसाहारी नाही आहे. मी गावचा ग्रामदेवताचा पुजारी आहे, माळकरी आहे. मी काय मांसाहारी वगैरे करत नाही आहे. मी काय व्यसन करत नाही. मला अगदी बडेशोपाचं पण व्यसन नाही आहे. आणि जे आजपर्यंत मला भेटलेले असतील त्या लोकांना माहीत आहे, मी बडेशोप पण खात नाही आहे. आणि माझ्या मनावर, डोक्यावर सगळं प्रभुत्व माझं आहे. त्याच्यानंतर त्या थेरड्या अण्णा हजारेला पण काही काम नाही, उठसूट तो, पण कोणत्याही पक्षाचे त्याच्या गोडी बोट घातले. काका काका काका, अरे अरे अरे, अण्णा हजारे, अरे 90 वर्षाकडून, ज्येष्ठाकडून काय अजून तुझा अपेक्षा आहेत? अरे बिचारा 90 वर्षाचा आहे तो बिचारा. अण्णा हजारे मान्य 90 वर्ष झालेले आहेत. 90 वर्षामध्ये तुझे आजोबा काय करत होते? आज अपेक्षा युवक होऊन आपण 90 वर्षांच्या आजोबाकडे जर अपेक्षा करत असेल तर त्या व्यक्तीने काय केलेलं आहे? साधारणतः 10-12 कायद्याची धूळ झटकलेली आहे. काही कायदे लोक, आज तू जे बोलतोस, मी जे बोलतोस, ते सगळ्या गोष्टी, जे हक्क अधिकार मिळाले, बऱ्याचशा गोष्टी त्या बिचारायच्या आहेत. आज त्यांच्या जवळ आहे काय? एक टोपी, धोतर आणि एक शर्ट आहे. तो तुझा मर्जीचा विषय आहे. तो अण्णा हजारेला मान न मान तो काही विषय नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना पण शिवी दिलेली आहे याच्यामध्ये, अण्णा हजारेंना. तो त्याच्या पद्धतीने शिवी दिलेला आहे, संस्काराचा भाग आहे तो. त्याच्यानंतर केजरीवाल, हा तर नीच नालायक निघाला. तुम्ही सगळे लोक देशद्रोही आहात. एक ते कोणतेही काम स्वंती करायचे नाही व दुसऱ्याला पण करू द्यायची नाही. जसे की पाटलांचा हल्या स्वंत पण चढत नाही व दुसऱ्याला पण चढू देत नाही. मित्र, हा संदर्भ कुठला आहे मला काय कळत नाही. तुझा संदर्भ नेमका तुला काय म्हणायचं आहे? केजरीवालने अख्ख्या भारत देशाला कळवलेलं आहे केजरीवाल कोण आहे. आणि एक अण्णा हजारांच्या जवळ आल्यानंतर तो दगडाचा काय झालेला आहे हे अख्खं जग बघितलेलं आहे. केजरीवाल याचं नाव जगाच्या, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेलं आहे. मी केजरीवालाचा माणूस नाही आहे, पण मानतोय एक नागरिकांनी दिलेला लढा, एक क्लासून अधिकाऱ्यांनी नंतर होऊन समाजामध्ये दिलेला लढा आणि त्यांनी केलेली क्रांती ही खूप चांगली आहे. याचं बोध घेण्यासारखं, जे घेणं योग्य आहे ते आपण घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल रास्त नाही. तू अण्णा हजारेला शिवाय दे, मला शिवाय दे, केजरीवालला शिवाय दे, काय फरक नाही पडत. परत मला थोडंसं परत माझा विषय घेतलेला आहे. माझा जो खेळ आहे शिव्या देऊन ते बंद कर, नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही. भर पत्ते सिंह चौकात तुला
सार्वजनिकरित्या नागडे करून डॅश 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 डॅश. मित्रा, माझे कुठलेच असे काम नाहीत घोटेगिरी, मी कुठलंच लुटत नाही आहे. आणि माझ्या तोंडाला काळं वगैरे, कहार ओतो वगैरे, दिंडी वगैरे ह्या गोष्टीचा तर मी तुझ्या ह्या पत्राच्या दिंडी आणि ह्याचा बिलकुल कधी पाईक होणार नाही. कारण हे काय तुझे जे हे आहेत, ही तुझी लाईन वेगळी आहे, माझी लाईन वेगळी आहे, त्याच्यामुळे दिसणार नाही. आणि ह्याच्यामध्ये एक नामवंत प्रदेशाध्यक्ष जे चतुर्थ श्रेणी चे चांगलं व्यक्तिमत्व चळवळीचं कार्य करणारं आहे, सोलापूर जिल्ह्यातून नेतृत्व आहे महाराष्ट्रासाठी काम करणार, त्या व्यक्तीचं नाव घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये परत पीपल्स रेस्टॉरंट जे जिल्हा परिषदच्या आवारात आहे, जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर, ते उल्लेख केलेला आहे. आणि मित्रा, तू ज्यांचं नाव लिहिलं आहेस, निदान ते नाव किणीकरला ओळखतंय का एवढं तरी तू अभ्यास करायला हवं होतंस. कारण माझे 19-20 वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक जोडलेला माणूस आहे. आणि चळवळीचा, योग्य चळवळीचा एकही माणूस किणीकरला ओळखत नाही असं नाही, अथवा किणीकर त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही असं नाही. तुझा गोड गैरसमज झाला आणि तू चुकीच्या व्यक्तीचा नाव ठेवला. आणि मी त्या सन्माननीय व्यक्तीला पण जाऊन भेटलो. तुझं पत्र मी 3 दिवस धाराशिव ट्रेनिंगला असताना भेटला. मला पत्र भेटायला उशीर झाला. तो टपाल माझ्या हाती आज आला आहे, म्हणून मी आज तुझ्या पत्राचा, आणि ह्याच्यातून मला काय माझ्याबद्दल आस्था वगैरे मला ग्रहण करायची नाही आहे. पण तरी पण तू ज्याचं नाव दिलेलं आहे सन्माननीय, ह्या नावांना मी गेली परवाच भेटून आलेलो आहे. आणि त्याला एक कॉपी ह्याची दिलेली आहे. ते पण म्हणले, सर नेहमीच आपल्या चांगल्या लोकांच्या नावाची वापर करून वरिष्ठाला कुठे पत्रव्यवहार कर, अथवा बदली करून घे, अथवा काहीतरी शिव्या दे. कोणी मेल्स काढतं बनावट, कोणी काय उद्योग लिहितं, कोणी पत्र लिहितं वगैरे, हे आणि आमच्यासारख्या लोकांनी सिद्ध करून देखील दाखवलेलं आहे चळवळीमध्ये की अशा ज्याचं नाव आहे त्यालाच बदनाम करणार ना, ज्याचं नाव नाही त्यांना कोण बदनाम करणार आहे. त्यामुळे मित्रा, तू बिनधास्त बदनाम कर. पण आजही सांगतो, संजय किणीकरला तू कुठल्या नजरेतून बघतोयस, तो तुझी नजर आहे, मला काही देणं घेणं नाही. पण संजय किणीकर काय करतो, कसा व्यक्ती आहे, हे जेव्हा तू येशील, जेव्हा ते माझ्या सहवासात येशील, अथवा मला पाहशील, अथवा माझ्या कार्याचा तू अभ्यास करशील, तेव्हाच मी कळेन. कुठेतरी बसून कुणाच तरी चष्मेने तू बघत असेल तर काय नाही. आणि तुझा हा जो नमस्कार आहे, मी हा नमस्कार स्वीकारलेला आहे. आणि तुझ्या नमस्काराला परत एक केस. आणि मित्रा, कसं आहे, तुझे पत्र पाठवलं आहेस, तुझं नाव उल्लेख नाही याच्यामध्ये, आणि कुणाच तरी बनावट नाव टाकतोस, कुठला तरी ॲड्रेस टाकतोस, कुणाच तरी हे करतोस, असं बिलकुल केलं नाही पाहिजे. माझा मोबाईल नंबर स्प्रेड केलेला आहे, मी माझा पत्ता तुझ्याकडे असेलच, तू मला बघतच असणार आहेस, कारण तू बघणाऱ्यामधलाच आहेस. आणि हा टपाल कुठून आला, कोणी टाकला, कुणाला पकडायचं लई वेळ लागणार नाही. लय झालं 2-3 दिवस. मी SP साहेबांना भेटून या पत्राविषयी वगैरे त्याला 2-3 दिवसात पकडून काढतील. पण तुला पकडण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. रितसर जे काय तक्रार आहेत, रितसर जे काय फौजदारी गुन्हा आहे तो मी करेन. आणि असे माझ्याकडे नवीन नाहीत, असे माझे रेकॉर्ड्स खूप आहेत. आणि ह्या रेकॉर्ड्स बघितल्या तरी आज मला जे माझ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला व्हिजल ब्लोअर आहे, संरक्षण आहे, आम्हाला सरकारनेच आम्हाला संरक्षणाचा परिपत्रक काढलेला आहे. अशा जे समाजाचे प्रश्न घेऊन लढणारी जी लोक आहेत, त्या लोकांसाठी लढण्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामधून आम्हाला फुकट संरक्षण आहे मित्रा. असे तुमच्यासारखे लोक जेवढे काही पत्रव्यवहार करतील, जेवढे काय होईल ना, ते रेकॉर्ड्स आमचे मेंटेन होतात. उद्या भविष्यातील जर आम्हाला धोका आहे असं वाटलं तर बॉडीगार्ड्सही मिळतील, आणि संरक्षणात्मक पिस्तूल वगैरे हेही गोष्ट मिळतील. आणि जेव्हा तू मला ओळखशील कदाचित, तेव्हा मला तुला कदाचित ह्या ज्या पत्राची वगैरे जे आहे, कदाचित तुला तुझी चुकी वाटेल. असं माझं काम आहे, असं मला वाटतं. पण शेवटी तुझा हा जो पुरस्कार आहे, हा माझा पुरस्कार जवळपास माझ्या 19 वर्षामध्ये 2 आकडी सोडून आता 3ऱ्या आकड्याकडे चाललेले आहेत. त्यामुळे तुझा हा पुरस्कार मी स्वीकारलेला आहे. आणि असे पुरस्कार यावे, काही हरकत नाही आहे. आणि मी माझं काम कायद्यातून करणारं माझं काम आहे. त्याच्यामुळं तुझ्या ह्या अशा पुरस्कारामुळे, तुझ्या ह्या अशा मागणीमुळे, तुझ्या या अशा तुझ्या ज्या माझ्या सत्कार समारंभाच्या तुझ्या जे नियोजित कृती आहेत, आणि कुणाच तरी नावं घालून देतोयस मित्रा, कारण तुला स्वतःचं नाव नाही आहे, तुझं स्वतःचं नाव विसरलेलं आहेस. आणि तुझे संस्कार खूप चांगले आहेत की ते शिवाय काही बोलत नाहीत.
त्यामुळे ते का माझे संस्कार नाही, ते का माझा कामाचा भाग नाही. आणि तीळ मात्र देखील माझ्या डोक्यात तुझ्या ह्या पत्रामुळे फरक पडणार नाही, पडलेला पण नाही. फक्त काय झालंय की माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कळावं म्हणून हा लाईव्ह मी केलेला आहे की मित्रांनो, अशा पत्रांना कधी घाबरायचं नसतं. चळवळीत काम आपण घेतलेलं आहे, आपण जे काय समाजाचं रण फेडायचं व्रत घेतलेलं आहे, तो व्रत आपण असंच घेऊन जायचा आणि असंच तरीच न्यायचं आणि परिणामाचे विचार कधी करायचं नाही. कर्मणे कारस्तव मा भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, फळाची अपेक्षा मत कर, कर्म करत जा. त्यामुळं मलाही फक्त कर्मच करायचे आहेत आणि लाचार तरी मी बिलकुल नाही आहे. उदरनिर्वाहाचं साधन मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. टाटा एम्प्लॉई होतो बाबा, 11-12 वर्ष मी टाटा एम्प्लॉई केलेलो आहे आणि मला जेवढी गरजेचं आहे रसद माझ्याकडे माझी स्वतःच्या हिमतीने आणि मेहनतीने माझ्याकडे आहे. आणि मी भल्याची चाकरी करायच्या बऱ्याच लोकांचे PA पदाचे ऑफर माझ्याकडे होते, MLA MPच्या, त्या सोडून मी हे निवडलेलं आहे मित्रा. आणि MA MSW LLB PhD वगैरे असे धोरणे घेऊन निघालेलो एक मी कार्यकर्ता आहे महाराष्ट्राच्या. आणि माझ्या आदर्श जे शाहू फुले आंबेडकर यांचे आहेत त्या आदर्शानुसारच मी काम करणार आहे. आणि माझ्या आयुष्यात मी कधीच तुझ्या ह्या पत्राचे जे का तुझे विषय आहेत त्या संदर्भाने मी कधीच कामकाज केलेलं नाही आहे, करणार पण नाही आहे. आणि कदाचित तुझ्यात ती डेअरिंग असती तर तू एखादा कॉल केला होतास, तू भेटला असतास. तू काय ते अपेक्षा आहे कदाचित तू तुझा आज जो काय पत्रामध्ये तुझी अपेक्षा आहे, जेव्हा तुला किणीकर कळल तेव्हा नक्कीच तू तुझा जे आजचा हार आहे ते फुलामध्ये घेऊन तू भेटशील मला. तसं मी काम करेन. आणि अजून मला कामाची ऊर्जा भेटली अशा पत्रामुळे, तर नक्कीच बरं वाटतं की कोणीतरी आमचं दखल घेतंय. मी कधी पुरस्काराला हापपलेला माणूस नाही आहे, कधी पुरस्कार सत्कार समारंभ वगैरे मला ते माझ्या कॅटेगरीत बसत नाही आहेत. मला फक्त लोकांसाठी काम करायचं आहे. त्यामुळं मी सर्व नागरिकांना जनतेला एवढंच सांगतो की बाबांनो, लोकशाही वाचवा. खूप गरज आहे लोकशाही वाचवण्याची. आणि संविधान टिकवा, कायद्याचा प्रसार करा. आज आपल्यामध्ये दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा, माहिती अधिकार, मानव अधिकार, अन्य अत्याचार विरोधी कायदे, खूप काही असे काही ठेवलेले आहेत आपल्याला. विधी सेवानी वकील ठेवलेले आहे, फुकट वकील वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करा. दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. सर्व कार्यकर्त्यांना पण असं म्हणतो की कधी तुमच्या मनातील विचार ढळू देऊ नका. ह्या अशा गोष्टी होत राहतात, होणार आहेत, त्याच्या काही विषय नाही आहेत. आणि जे काय त्यांच्या ज्याचा चेहरा नाही ते अशा अचेहऱ्याचा आधार घेतात आणि कुणाच तरी प्रसिद्ध व्यक्तींचे नावं टाकतात अशामध्ये. आणि त्या अशा हे नेहमीच्या नाहीत. माझ्याही नावं टाकून लोकांनी बदल्या करून घेतलेल्या काय उद्योग केलेले आहेत. जेव्हा मला कळाले काही रेकॉर्ड्स मी तक्रारी दिल्या, काही नाही दिल्या, हे चालत राहणार आहे. त्याच्याबद्दल काय वादविवाद नाही. आणि तमाम जे चळवळीत काम करणारी लोक आहेत त्या सर्वांना एकच सांगतो बिचारांनो की तीळ मात्र असले जे नालायक कृती आहेत. आणि परवाच आमच्या एका कार्यकर्त्याचा पण विषय झाला. त्याने अर्ज दिला, त्या अर्जाचा मानसिक त्रास झाला म्हणे, कुठल्या सरपंचाला सरपंच मेला, ते त्याच्यावरती घेतलं सगळं. आम्ही आमचे संघटन त्याच्या पाठीमागे उभे केलेले आहे. त्यामुळं असं काही नाही आहे की असं वाटत असेल मित्रा की संजय किणीकर असाच निघाला तो पट्टीवाला समाजसेवक आहे म्हणून. आम्ही पण सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी पूरक पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने समाजसेवा करतो आहे, पण आम्हाला त्याची कधीच गरज पडत नाही आहे. आणि आज आमच्यासारख्याला सामदाम दंड वगैरे जे काय आहे ना ते तुझ्यासारखीच लोक आहेत. माझ्याकडे तुझ्यासारखीच लोक आहेत. मित्रवर्ग माझा आहे त्यात. तीच लोक म्हणतात साहेब कधी काय गरज पडली तर मला फोन करा, मला आठवण करा. त्यामुळं लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लोक आमच्यासोबत कनेक्टेड आहेत. तू असं समजू नको की किणीकर असाच आहे म्हणल्यानंतर असाच हे करत असेल. पण कधीही ओपन चॅलेंज आहे. किणीकरच्या कामामध्ये कुठं डागदायक काम दिसलं ना, बिंदास तू माझं किणी गाव आहे, किणी गावात येतो बिलकुल आणि येऊन मला भेट. त्या दिवशी मी काम बंद करेन. आणि किणीकर कुठला तरी नालायक वृत्तीने, कुठल्या तरी बदलाच्या वृत्तीने असं मी काय करत असेल असं तुला वाटत असेल तर मित्रा तेही चॅलेंज आहे, तेही घेऊन ये माझ्याकडे. आणि माझ्या गावापासून कुठलंही व्यक्तिमत्व जर तुला सांगितलं की किणीकर असा नालायक आहे, तेही पुरावे माझ्याकडे घेऊन ये, तेव्हाही काम बंद करेन. कारण माझं काम लोकहिताचं आहे, लोकांसाठी आहे, लोकांबरोबर मी काम करणारा माणूस आहे. मला ह्याच्यातून पैसे कमवायचं कुठंतरी टोळी गुंड वगैरे मी नाही आहे. तुझ्या आज मला म्हणतोस मी गुंड आहे, हप्ते घेतो, जिल्ह्याचे हप्ते आहेत वगैरे वगैरे ह्यात नमूद केलेला आहे. तो तुझा गोड गैरसमज झालेला आहे. कदाचित तुला वाटत असावं की माझ्या ह्या काम करण्याच्या जे काय डॅशिंग मुवमेंट्स आहेत
मित्र शिकलेलो आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिकलेलो आहे. थोडंसं मला त्रास जाणवतंय समाजाचं, ते त्रास मी व्यक्त करण्याचा कायदेशीर मार्गाने अहिंसात्मक मी प्रयत्न करतोय. त्यामुळं असं काही नाही आहे की मी कुणाला तरी तुझ्यासारख्याला दुखवतोय, तुझ्या पोटावर पाय देतोय. पण एवढंच मला म्हणायचं आहे की अशा काम करताना सामूहिक लोकहितामध्ये जर कोणी दुखावलेला असेल तर तो माझा दोष नाही, तो दोष तुमचा आहे. तो तुम्ही सुधारून घ्या, तुम्ही नीट काम करा, तुम्ही कामासाठी आहात. त्यामुळे सर्वांना एवढंच सांगतो मित्रांनो की खूप लांबवत नाही आहे मी. आणि हा टपाल एक औचित्य होतं, अशा टपाल माझ्या कार्यकर्त्यांना कळावं की बाबा आपण कसं काम करायचं आणि आशा आल्यानंतर कसं करायचं. आशा आल्यानंतर सन्माननीय आपले PI आहेत, DYSP आहेत, SP आहेत आणि परिक्षेत्रावाले लोक आहेत. त्यानंतर IG DIG वगैरे रितसरचे रेग्युलर रुटीन्स आम्ही करतो आहे. त्या रेग्युलर रुटीन्समध्ये तक्रार्स करायच्या आणि कंप्लेंट्स करायच्या आणि संदर्भीय प्रवास कुठून आहे अशा पत्रांचा जर तुम्हाला ते सूक्ष्मोक्षच लावायचा असेल तर तो पत्राचा तिथपर्यंत ती यंत्रणाने घेऊन जायची. आणि आमच्यासारख्यांना काय लई वेळ लागणार नाही आहे यंत्रणा हलवायला, कारण कायद्याचं काम आहे. कायद्याचा प्रश्न जर निर्माण झाला आणि सुव्यवस्था, आणि जर आम्हाला संरक्षणाची गरज वाटली, आमचं काम जर राष्ट्रीय पातळीवर असेल तर आम्हाला संरक्षणात्मक बॉडीगार्ड्स मिळतील, परत काय ते शस्त्रास्त्र वगैरे मिळतील. त्याबद्दल काय मी काही विचार करत नाही आहे, त्याचा काही विषय नाही आहे. पण तुझा पत्र मला आवडलेला आहे. फक्त माझी अपेक्षा तुझ्या पत्रानुसार माझी जबाबदारी एवढी वाढलेली आहे की कदाचित तुझ्या मनात, जनात नाही तर तुझ्या मनात, किणीकरला मी चुकीचं पत्र लिहिलो होतो असं एकदा तुला आठवण व्हावी आणि तुला कळावं असं मी काम नक्की करेन. आणि हा तुझा संस्काराचा भाग होता म्हणून मी तुझ्यावर सोडून देतो. पण ॲज पर रेकॉर्ड्स मेंटेन मी करणार आहे. आणि जमलं तर कुठून टपाल कुठंपर्यंत आलेला आहे, हा टपाल मार्केटच्या ऑफिसमधून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या, आणि काम करणारी कोणीतरी आहे यंत्रणेमधला हा विषय आहे. आणि त्यांनी चांगलं व्यक्तिमत्वाचं नाव टाकलं, ते व्यक्तिमत्व त्यांनी आमच्यासोबतच आहेत. आणि 20 वर्षामध्ये मी काम करतोय म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चळवळीतल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबरोबर माझा संबंध जोडलेले आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे आणि माझं काम प्रत्येक व्यक्तिमत्व जाणतं आहे. म्हणून मी आज जे बोलतो आहे, आज जे करतो आहे, यात सर्व अभ्यासू लोकांचं मार्गदर्शन माझ्यामध्ये असल्याने मी हे काम करू शकतो आहे. त्यामुळे ते सर्व मार्गदर्शक माझ्या पाठीमागे आहेत. आणि तू ज्यांचं नाव टाकलेलं आहेस यात, ती व्यक्ती माझ्या पाठीमागच आहे आणि ती व्यक्ती सोबत आहे माझी. मी चर्चा पण झाली त्या व्यक्तीबरोबर आणि एक प्रत पण त्यांना दिलेली आहे. आणि संभाषण काही झाले तेही त्यांच्यानुसार ते कारवाई करतील, मी माझ्यानुसार कारवाई करेन. आणि धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, कुणाला काही अशा गोष्टीसाठी खतपाणी घालू नका, कुणाला भ्यायची काही गरज नाही. आपल्याकडे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे. त्या कायदा सुव्यवस्थेचा आपण योग्य पद्धतीने योग्य वापर करावा. जनतेच्या न्याय हिताच्या दृष्टिकोनातून जनतेसाठी जे काही अन्यायकारक घटना घडत आहे त्यातला वाचा फोडण्याचं काम अखंड अविरत आपण सर्वांनी करावे याच्या शुभेच्छा देतोय. आणि माझ्या ह्या पुरस्काराबद्दल हा सन्माननीय कोण असेल तो असेल त्याला धन्यवाद देतोय. आणि मित्रा, तुझ्या ह्या पत्राने माझी जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि एकदा माझं चरितार्थ, माझं सगळे काही गोष्टी आहेत जवळून एकदा पाहावं ही माझी अपेक्षा तुला आहे. आणि त्याच्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तुझा विषय आहे, तुझ्या संस्काराचा, तुझ्या कर्माचा भाग आहे. माझ्या संस्कार, माझं कर्म हे माझ्यासोबत आहे. मी माझ्या पद्धतीने काम करत राहील. जय हिंद, वंदे मातरम. सर्व मित्रांना, चळवळीच्या मित्रांना, सर्व समाजसेवकांना कार्याच्या खूप खूप शुभेच्छा. अखंड अविरत आपण असंच काम करूया. लोकहिताचं, समाजाचं, जनजीवन जे काही सामान्य लोकांचं आहे त्या सामान्य लोकांना न्याय देण्याचं आपण असंच काम करूया. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आहे.